एक आले. जर केदार बिर्जेने या पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॉलला 3 षटकार लगावले तर विराज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद विराज. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करतोय हेमंत आपल्या बॅगिंग बिबट्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा सूरज टू. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू झेल बाद होतोय. सूरज पहिलाच हादरा मिळतोय तो एजीपी स्टीमर संघाचा. आपण स्टेजवरती यायचं संकेत मात्रे. चला नवीन फलंदाज आलेले आहेत ते पूर्वेश बैकर, मागील बॅगिंग बिबट्याचा फलंदाज. सुंदर असा मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांवरती समाधान मानतात ते पूर्वेश बैकर. आणि 2 धावासह धाव संख्या पोहोचते ती 2 धावा. जोरदार अशी अपील केलेली आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते हेमंत घरत यांच्याकडून. आणि मला वाटते फलंदाज बाद होते. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती अजूनही जारी आहे. जर केदार बिर्जेने पूर्ण सामन्यामध्ये कधीही 3 लगातार षटकार मारले तर विराज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. WPS लायन्स संघाचे संघ मालक संजय वानकडे साहेब यांचं आगमन झालंय. धन्यवाद आपण आलात. पुन्हा एकदा हेमंत, सुंदर असा मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतात. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. एक षटक पूर्ण होतोय. 1 षटकानंतर धाव संख्या होते ती 5 धावा. सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत करंद यांच्याकडून.
बसून आता वैताग आला 12 तास झाली बसून आहे. आणि संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते अनुज गावंड आणि त्यांचा सामना करतील संतोष राणे. सुंदर असा गोलंदाजाची भरणा असलेला हा बॅगिंग बिबट्याच तसेच एसजीपी स्टीमर संघ अटीतटीचा मुकाबला होणार आहे या दोघांनी संघांमध्ये. पाहूया अनुज गावंड कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतील. आणि पहिल्या चेंडूवरती मला वाटतं सीमा रेखा पा अनुज टू संतोष. सुंदर असा मारलेला कार्पेटच्या सहाय्याने ते समाधान मानावं लागतंय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अनुज गावंडे यांच्याकडून. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातो सीमा रेखा पार दणदणीत चौकार. राणे यांच्याकडून पुन्हा एकदा संतोष राणे विरुद्ध अनुज गावंड. पुन्हा एकदा पंचांकडून इशारे येतोय नो चेंडू. फ्री हिटचा चान्स. पाहूया कशा प्रकारे संतोष याचा सामना करतील. पहिलं षटक 5 धावांवरती थांबलं होतं. पाहूया अनुजच्या सुंदर असा मारलेला चेंडू परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा कमबॅक करताना अनुज गावंड. सुंदर अशी साजेशी अशी खेळी करताना अनुज गावंड. आणि आलाय केदार बिर्जे. केदार बिर्जेसाठी 3 लगातार 3 षटकारसाठी विराज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं. पाहूया केदार बिर्जे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी कमबॅक करताना पाहतोय तो बॅगिंग बिबट्या संघा अनुज गावंड याची गोलंदाजी. सुंदर असा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा केदार बिर्जे टू अनुज. सुंदर असा मारलेला चेंडू आणि झेल बाद होते. केदार बिर्जे मोठा आदराल. पुढील फलंदाज येते तो मयूर मणवे. सुंदर अशी 2 फटके खाल्ल्यानंतर कमबॅक करताना अनुज गावंड. सुंदर अशी गोलंदाजी केली अनुज गावंड यांनी. चला बॅगिंग बिबट्या टीम मीटिंग्स नको आहे. वेळेच्या अभावामध्ये आपल्याला स्पर्धा पूर्ण करायची आहे. आणि वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येते तो हेमंत घरत. पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या. पाहूया त्यांचा सामना करतील संतोष राणे.
चला पाहूया. सुंदर असा पाठीमारलेला चेंडू, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण सूरज घासे यांच्याकडून आणि एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतं आणि एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. एक चेंडू 18 धावा. तिसरं षटक चालू. सुंदर असा चेंडू टाकलाय तो आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत घरत यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न पाहूया आणि दुसरी धाव पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेनी धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. चला पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज हेमंत घरत. आला तुम्ही सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. सर्व RCF प्रीमियर लीगचे खेळाडू कर्णधार यांनी एक नोंद घ्यायची आहे की उद्या जे होणारे सामने आहेत ते सकाळी 11 वाजल्यापासून चालू होणार आहेत. मित्रांनो, सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. उद्याचे जे सामने चालू होणार आहेत ते सकाळी 11 वाजता चालू होणार आहेत आणि ते नॉनस्टॉप फायनल होईपर्यंत सामने चालू राहणार आहेत. याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. पुन्हा एकदा हेमंत. चला आपलं षटक संपतोय. हेमंत घरत सुंदर अशी गोलंदाजी केली आणि पुढचं षटक घेऊन येते ते संघाचे संघ मालक स्वतः दीपेश म्हात्रे. आणि धाव संख्या झाली ती 23 धावा. 3 षटक 23 धावा. सुंदर अशी धाव संख्याचा पाठलाग करतायत. दीपेश टू मयूर. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे दीपेश यांनी. निर्धाव चेंडू काहीसा कळला नाही मयूर मनवे यांना. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे मयूर मनवे सामना करतील. आणि उंच असा मारलेला चेंडू, परंतु एक धाव पूर्ण. दुसरा धाव पूर्ण करण्याची प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं मयूर मनवे याला. आणि एका धावेसह धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. 2 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा संतोष राणे टू दीपेश म्हात्रे. पाहूया पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी संतोष राणे यांना चकवतोय. सुंदर आपली अशी गोलंदाजी दाखवतोय दीपेश म्हात्रे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे संतोष राणे. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत दीपेश म्हात्रे आपल्या संघासाठी.
संघाची मजर आपल्या खांद्यावरती घेऊन ते गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा सुंदर सुंदर अशी गोलंदाजी करतात मित्रांनो. खरंच या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असे निर्धाव चेंडू, लगातार 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकल्यात. पुन्हा एकदा दीपेश. सुंदर असा मारलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने. आणि पाहूया एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचे प्रयत्न आणि दुसरे धावेनी मला वाटते फलंदाज बाद होते. सुंदर अशी गोलंदाजी केल्या दीपेश म्हात्रे यांनी. मला वाटते आणि गतवर्षीचा बॅगिंग बिबट्याचा ऑलराऊंडर खेळाडू मिलिंद पाटील स्वतः जीपी स्टीमर कडून फलंदाजीसाठी आलेत आणि त्यांना मारा करतील स्वप्नील वार्डे. सुंदर असा टाकलेला चेंडू, थोडासा मिलिंद पाटील यांना चकवा दिलेला आहे चेंडूने. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्वप्नील वार्डे जोरात मारण्याचा प्रयत्न मिलिंद पाटील, पण परंतु स्वप्नील वार्डे काही कमी नाहीये. आपल्या अनुभवाची कला दाखवताना स्वप्नील वार्डे सुंदर अशी गोलंदाजी करतात. आपल्या संघासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळतात स्वप्नील वार्डे. पाहूया स्वप्नील वार्डे टू मिलिंद पाटील. सुंदर असा पाठी मारलेला चेंडू, त्या चेंडूवरती सूरज घासे, परंतु जातोय सीमा रेखा पार, चौकार.
चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार दणदणीत षटकार. सहा धावांनी धाव संख्या पोचते ती 36 धावा. अजूनही 5 चेंडू येणं बाकी. पाहूया सिद्धेश भगत कशा प्रकारे कमबॅक करतील. आणि स्वयर चेंडू धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या होते ती 37 धावा. आणि पुन्हा एकदा उंचवर मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. पहिला षटकार गेल्यानंतर काहीच कमबॅक करताना सिद्धेश भगत, स्वप्नील वाळडे काहीतरी कान मंत्र देताना पाहतोय आपण सिद्धेश भगत याला. सिद्धेश भगत आणि स्वप्नील वाळडे पुन्हा एकदा स्वैर चेंडू. धाव संख्येत 1 ने भर होते आणि धाव संख्या पोहोचते ती 38 धावा. पाहूया मेहुल हामणे आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतील. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि 2 धावा चोरल्या त्या मेहुल हामणेंनी. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर सामना पाहायला मिळतोय मित्रांनो आपल्याला या RCF प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा येतात सिद्धेश भगत टू मेहुल हामणे. सुंदर असा परत मारण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय आणि चेंडू जातोय अनुज गावण यांच्या हाती. आणि पुन्हा एकदा मिस थ्रो म्हणूया आपण आणि 2 धावांची चोरटी धाव घेतलेली आहे आणि धाव संख्या पोहोचते ती 42 धावा. शेवटचे 2 चेंडू अजून येणं बाकी. आणि सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करताना सिद्धेश भगत, स्वप्नील वाळडे काहीसा कान मंत्र देताना सिद्धेश भगत याला दोघही मित्र आहेत. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. पाहूया मित्रांनो पुन्हा एकदा सिद्धेश भगत टू मेहुल हामणे. हो हो, सुंदर 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 असा चेंडू टाकला मेहुल हामणे यांनी, सॉरी सिद्धेश भगत यांनी. आणि अशा प्रकारे षटक पूर्ण होतोय आणि धाव संख्या पोहोचते ती 43 धावा. बॅगिंग बिबट्यासाठी 6 षटक, 44 धावांची आवश्यकता. मित्रांनो दोन्ही संघाला विनंती असेल आपल्याला सामना लवकरात लवकर संपवायचा आहे, कारण काही एम्प्लॉईज लोकांना आपल्याला नाईट्सला जायचं आहे. तर विनाविलंब करताना HGP स्टीमर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि बॅगिंग बिबट्या आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याला वेळेचा भान राखायचा मित्रांनो.
वारडे. चला, सामना जिंकण्यासाठी बॅगिंग बिबट्या संघाला 44 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे खेळी करतील स्वप्नील वारड्या आणि प्रवीण टिमांडे. मला वाटते पहिलं शतक घेऊन येत आहेत ते आमचे मित्र केदार बिर्जे. अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू केदार बिर्जे सध्याच्या मोसमामध्ये सुंदर असा अलिबाग तालुक्यामधला हा गोलंदाज आणि त्याचा सामना करतील स्वप्नील वारडे. या वर्षीचा ऑक्शनचा सर्वात महागडा खेळाडू 12,000 पॉइंट्सला बॅगिंग बिबट्या यांनी त्याला खरेदी केलेला असा हा स्वप्नील वारडे. चला, पहिला चेंडू येतोय. पहिलाच चेंडू काहीसा स्वप्नील वारडे यांना कळला नाही आणि निर्धाव चेंडू. केदार बिर्जे आपली कला दाखवताना केदार बिर्जे यांना विराज पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. जर यांनी हॅट्रिक विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील वारडे यांच्याकडून, परंतु केदार बिर्जे यांच्याकडून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो केदार बिर्जे यांच्याकडून. मी मगाशी म्हटलं होतं की दोन्ही संघांमध्ये गोलंदाज चांगले आहेत. सामना चुरशीचा होईल. सुंदर अशी चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागते स्वप्नील वारडे यांना. संघाचं खातं 1 धावेने ओपन केलं त्यांनी. आणि पाहूया प्रवीण टिमांडे कशा प्रकारे आपल्या संघासाठी सामना करतील केदार बिर्जे यांचा. पुन्हा एकदा केदार बिर्जे टू प्रवीण टिमांडे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद. रंगतो मित्रांनो. आता शुभम कत्रे यांच्यावरती संघाची नजर असेल. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची खेळी करतील ते शुभम कत्रे. पुन्हा एकदा केदार शुभम. पहिला चेंडूला सन्मान देताना शुभम कत्रे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आताही पर्यंत 1च धाव खर्च केली आहे ती बॅगिंग बिबट्या या संघाने. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. केदार बिर्जे यांनी फक्त 1 रन खर्च केलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली केदार बिर्जे यांच्याकडून. लो स्कोरचा सामना आहे. सामनाही तसाच होणार आहे, चुरशीचा होणार आहे. पाहूया आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते
गावदेवी वायशे संघाचे कपिल पाटील मॅन फ्रॉम वाशी राहतात वायशेत. पाहूया कशा प्रकारचे गोलंदाजी करतील ते आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते कपिल पाटील आणि त्यांचा सामना करतील स्वप्नील वार्डे. पाहूया स्वप्नील वार्डे यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय आणि 2 धावा पूर्ण होतात. आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 3 धावा. पुन्हा एकदा कपिल सुंदर असा मारलेला चेंडू आणि 1 धावावरती समाधान मानावं लागते ते स्वप्नील वाड्याला आणि 1 धावेसह धाव संख्या होते ती 4 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे ती बॅकिंग बिबट्या या संघाला. पुन्हा एकदा कपिल टू शुभम. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण करतात आणि 1 धावेने धाव संख्या वाढते ती 5 धावा. अजूनही 39 धावांची गरज आहे ती बॅगिंग बिबट्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करतात कपिल पाटील. उंच असा टोललेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करतात आणि 2 धावेसह धाव संख्या होते ती 7 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. आताच्या सामन्यामध्ये मोठे फटके येत नाही आहेत. सुंदर असा खेळ दाखवला जातोय दोन्ही संघांकडून. पुन्हा एकदा कपिल पाटील सज्ज. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. काहीसा चेंडू स्वप्नील वाडे यांना कळलेला नाही आहे मित्रांनो. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल कपिल पाटील यांची. आणि स्वयर चेंडू. चांगली गोलंदाजी केल्यावरती कुठेतरी हा एक स्वयर चेंडू येतोय. कुठेतरी थोडस प्रेशर त्यांच्यावरती येतोय आणि हा एक स्वयर चेंडू आणि धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या होते ती 8 धावा. पुन्हा एकदा कपिल. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. कम ऑन डीजे. वरती चौकार येतोय आणि 4 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 12. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची माफ करा 32 धावांची आवश्यकता आहे ती बॅगिंग बिबट्या संघाला. पाहूया पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतात ते केदार बिर्जे आणि त्याचा सामना करतील शुभम कत्रे. सुंदर असा रोमांचक सामना रंगलाय मित्रांनो. हो सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय मित्रांनो. म्हणून याला अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय केदार बिर्जे याला. शुभमला काहीतरी आपल्या संघासाठी करावं लागेल. मोठी जबाबदारी आहे शुभम वरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते आणि 1 धावेवरती समाधान मानताना धाव संख्या पोहोचते ती 13 धावा. सुंदर अशा गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला SGP स्टीमर संघाकडून. पुन्हा एकदा केदार बिर्जे टू स्वप्नील वार्डे. आणि इथे मोठा आदरा मिळतोय बॅगिंग संघाला. फलंदाज बाद होते स्वप्नील वार्डे.
येणं गरजेचं आहे बॅगिंगसाठी, कारण आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत मित्रांनो. 44 धावांची गरज आहे. मग त्यांना बॅट नको देऊ, मला वाटतं बॉलर होते बॅट. 31 धावांची गरज आहे बॅगिंग बिबट्या संघाला. स्वतः कर्णधार मैदानात येत आहेत हेमंत घरत. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचे खेळ करतील हेमंत घरत आणि त्यांचा मारा करतील केदार बिर्जे. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. पुन्हा एकदा केदार बिर्जे टू हेमंत घरत. हो चेंडूचा सन्मान करतात. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू घोषित होतोय पंचांकडून आणि धाव संख्या होते ती 13. मलिंगा अजूनही 2 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा केदार टू हेमंत. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. हेमंत यांना कळलेला नाही आणि निर्धाव चेंडू. मित्रांनो मागच्या षटकामध्ये फक्त 1 धावा दिली होती, 1 विकेट घेतली होती. आता पण 1 विकेट 1 धाव शेवटचा चेंडू. मित्रांनो सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे केदार बिर्जेसाठी. 2 षटक 2 धावा आणि 2 विकेट. मित्रांनो खरंच खूप गोलंदाजी चांगली पाहायला मिळते केदार बिर्जे याच्याकडून. आणि धाव संख्या पोहोचते ती 13. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 3 षटक 31 धावा. सरासरी बघूया तर 10 रनांची. एखादं मोठं षटक येण्याची आवश्यकता आहे ती बॅगिंग बिबट्या या संघाला. मित्रांनो बॅगिंग बिबट्याची बॅटिंग लाईन बघितलं तर मला वाटतं पूर्ण 9 नंबर पर्यंत त्यांची बॅटिंग लाईन आहे. आणि मला अपेक्षा आहे की 100% ते प्रयत्न करतील. तसेच मित्रांनो जशी बॅटिंगचा भरणा असलेला बॅगिंग बिबट्याचा आहे तसाच SGB स्टीमरकडे गोलंदाजाची भरणा आहे. आता आमचे मित्र येतात ते गीतेश पडवळ मॅन फ्रॉम वर्सोली. मित्रांनो गत वर्षीचा जो सामना झाला त्याच्यामध्ये युरिया संघाकडून ज्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली तसे आमचे मित्र गीतेश पडवळ. पाहूया त्याचा मारा करतील, त्याचा सामना करतील शुभम कत्रे. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत ते. 3 ओव्हर 31. 3 षटक आणि 31 धावांची आवश्यकता आहे ती बॅगिंग बिबट्या या संघाला. गीतेश पडवळ टू शुभम. आणि पहिला चेंडू आणि पंचांकडून इशारा येतोय स्वर चेंडू. आणि धाव संख्येत 1 भर होते आणि धाव संख्या पोहोचते ती 14. आणि केदार बिर्जे स्वतः कर्णधार काहीतरी कान मंत्र देत आहेत ते आपल्या गोलंदाजाला. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करायची. चला मित्रांनो पंच जाणकार आहेत, अनुभवी आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंचांचा रिव्ह्यू होतोय 3ऱ्या अंपायरकडे. प्लीज आपण रिव्ह्यू चेक करायचा आहे. तत्पूर्वी आणि सांगितलंय पिचच्या बाहेर पडलाय चेंडू का ते पाहायला सांगितलंय.
किती बॉल किती रन झालेत आता अंतिम ओव्हर अजून निर्णय यायचा बाकी आहे. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल नाही आहे, वाईड बॉल आहे, पिचिंगच्या आतमध्ये आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. अनुभवी पंच आहेत, खूप दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. पुन्हा एकदा गीतेश टू शुभम, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि त्याच्यावरती एक चोरटी धाव मिळते, ती बॅगिंग बिबट्या संघाला आणि एक अतिरिक्त धाव संख्या आणि 2 धावेसह धाव संख्या होते ती 16 धावा. कुठेतरी प्रेशर म्हणूया गोलंदाजावरती येतोय, कारण हा सामनाच तसा आहे, चुरशीचा सामना आहे. 2 चेंडू वारंवार स्क्वेअर आल्यावरती पाहूया गीतेश पडवळ आपल्या संघासाठी कशा प्रकारचं कमबॅक करतील. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. थोडस जीपी स्टीमर वरती मला वाटते दडपण आहे, कुठेतरी बॉलर वरती दडपण आहे. उद्या पहिली मॅच जी कोणाची आहे 11ला पहिला बॉल पाडेल मित्रांनो, उद्या जे सामने होणार आहेत ते सकाळी 11 वाजता होणार आहेत, त्यामुळे 10:30 वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे. 10:30 वाजता पहिल्या सामन्याचा नाणेफेक होणार आहे, त्याच्यानंतर 11 वाजता पहिला चेंडू या पिच वरती पडणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येणार आहे. चला पुन्हा एकदा गिरीश, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. मला वाटते काहीच स्वतःहून बॅगिंग संघाला कमबॅक देताना गीतेश पडवळ वारंवार स्वयं चेंडू टाकतात. सलग 4 चेंडू वाईड येत आहेत आणि धाव संख्या पोहोचते ती 18 धावा. कर्णधार आपलं कानमंत्र देताना केदार बिर्जे यांची सुंदर अशी गोलंदाजी पडलेली, एकच धाव खर्च झालेली, परंतु ती गोलंदाजी म्हणूया आपण गीतेश पडवळ यांनी भरून काढली, कारण आतापर्यंत 5 त्यांनी स्क्वेअर धावा दिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा सलग 5वा चेंडू त्यांनी, मला वाटते त्यांची कुठेतरी लाईन लेन त्यांना टप्पा कळत नाहीये. सुंदर असा गोलंदाज आहे, थोडासा आत्मविश्वास अजूनही आहे, कर्णधाराचा त्याच्यावरती विश्वास आहे. पाहूया पुन्हा एकदा कशा प्रकारे कमबॅक करतील गीतेश पडवळ. थोडस दडपण आहे, प्रेशर आहे मॅच मध्ये. धाव संख्या पोहोचते ती 19 धावा. पुन्हा एकदा गीतेश पडवळ कमबॅक करणार, खात्री आहे. कमबॅक केलाय, चांगला चेंडू टाकलाय, 1 धाव पूर्ण, दुसरी धावेची प्रयत्न, परंतु दुसरी धाव पूर्ण होते आणि 2 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 21 धावा. थोडस महागडं षटक म्हणूया आपल्याला. आता पहिला चेंडू पडतोय त्याचा 6 चेंडू नंतर. सुंदर असा मार झाला चेंडू. हेमंत गरत यांनी मला वाटते थळकर यांच्या चेंडूच्या पाठी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. मित्रांनो, एक तरुणाईला लाजवेल असं व्यक्तिमत्व प्रकाश थळकर. पुन्हा एकदा गीतेश पडवळ, सुंदर असा चेंडू आणि मला वाटते आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद.
किती आले झाल्या? आणि धावसंख्या एकने भर होते आणि धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. मला वाटतं थोडस महागड षटक ठरतंय, परंतु पाहूया. सुंदर असा मारलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने आणि एक धाव पूर्ण होते, परंतु एकही धावावरती समाधान मानलं जाते. मित्रांनो, एजीपी स्टीमरच्या कर्णधाराचं कौतुक करायचं वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी जो दाखवलेला विश्वास आपल्या गोलंदाजावरती त्यांनी सार्थक ठरवलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा गीतेश पडवळ. या बाबा, आणि आता येतोय पंचांचा इशारा, नो चेंडू. मला वाटतं कुठेतरी खरंच दडपण आलेलं आहे गीतेश पडवळ यांच्यावरती. थोडस त्यांचा अंदाज चुकतोय, पण पुन्हा एकदा आणि सुंदर असा टाकलेला चेंडू. आतापर्यंत गीतेश पडवळ यांनी 12 चेंडू फेकलेत मित्रांनो, आणि धाव संख्या होते ती 27 धावा. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे मित्रांनो. 13 चेंडू 17 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, स्वतःचा 13वा चेंडू टाकताना पंचांचा इशारा येतो. स्क्वेअर चेंडू प्लस एक धाव, 2 धाव संख्येने धाव संख्या होते ती 29. मित्रांनो, खरंच म्हणावं लागेल कुठेतरी प्रेशर, कुठेतरी दडपण, वारंवार स्क्वेअर चेंडू पडतात गीतेश पडवळ यांच्याकडून. पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव नाही, एकाच धावेवरती समाधान मानतात आणि धाव संख्या होते ती 30 धावा. अजूनही 12 चेंडू, 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता बॅगिंग बिबट्या संघाला. मला वाटते कुठेतरी राकेश पाटील टीम मॅनेजर थोडेसे खुश होताना दिसतात, हसतात, त्यांची स्माईल आम्हाला दिसते. इथे लाईटीच्या खाली उभे आहेत, पण मित्रांनो खरंच सांगतो राकेश पाटील स्वतः उभे राहिलेत आपल्या टीमच्या पाठी. केदार बिर्जे यांचं एक चांगलं षटक आल्यानंतर गीतेश पडवळ यांचं 14 चेंडूंचं जे काही षटक आलंय त्याच्यावरती धावा खर्च झाल्यात त्या 17 धावा. मला वाटतं कुठेतरी एक दडपण होतं, त्याच्यामुळे या 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. चला पुन्हा एकदा प्रकाश थळकर, वय वर्ष 58. सुंदर अशी गोलंदाजी मित्रांनो, बघा तरुणाईला लाजवेल अशी गोलंदाजी करतात. वय वर्ष 58 प्रकाश थळकर. मित्रांनो, एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळतंय, ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटमध्ये घालवलं असं आहे आपले थळकर. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार. कमबॅक करताना 9 चेंडू आणि 8 धावाचं समीकरण आहे ते बॅगिंग बिबट्या संघाला. मला वाटतं कुठेतरी राकेश पाटील थोडेसे खुश दिसताना, मला वाटते आज जर हा सामना जिंकला तर मला वाटतं त्यांच्याकडून फुलोरा येथे पार्टी आहे. परंतु मित्रांनो, एजीपी स्टीमर काही कमी नाही, गोलंदाजीचा भरणा आहे मित्रांनो. वारंवार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रकाश थळकर यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू. 8
चेंडू 8 धावा. टेन्शन आलं बघ कर परत. आता माझी सेट टाकली. पुन्हा एकदा बॉलिंग मारवरतीस प्रकाश ठळकर, शुभम कत्रे. सुंदर असा मारलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावासाठी प्रयत्न पाहूया आणि दुसरी धाव पूर्ण होते. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं बॅगिंग बिबट्याच्या पॅव्हिलियन मध्ये उत्साह चालू झालेला आहे मित्रांनो. गेला सामना गमावल्यानंतर आता पुन्हा एकदा मित्रांनो धाव संख्या पोहोचलेली आहे ती 38 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 1 षटक बाकी आहे येणं आणि 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे ती बॅगिंग बिबट्या या संघाला. मित्रांनो हे क्रिकेट आहे. 1 चेंडू 6 धावा समीकरण होऊ शकतं. 6 धावा षटक समीकरण होऊ शकत नाही मित्रांनो, हे तुम्हालाही माहिती आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होईल आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते. गतवर्षीचा सर्वात महागडा ठरलेला खेळाडू मेहुल हामणे आपल्या बोटांची जादू दाखवत फिरकी गोलंदाज मेहुल हामणे आपला कशा प्रकारे आपला मारा करतील पाहूया आणि त्यांचा सामना करतील ते निलेश. 6 चेंडू 6 धावा. हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना, सुंदर असा सामना रंगतोय. पुन्हा एकदा ना मेहुल हामणे टू निलेश. मित्रांनो सुंदर असा मारलेला चेंडू निलेश यांच्या बॅटीतून आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं या वर्षीचं विजेतेपद त्या ज्यांनी मारलं होतं तो हाच खेळाडू निलेश. धाव संख्या पोहोचते ती 42 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. मित्रांनो आत्ताच आम्हाला एक पारितोषिक आले राकेश पाटील यांच्याकडून पूर्ण संघासाठी फुलोरा येथे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. किती चेंडू बाकी आहेत? 5 बॉल 2 धावा आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि धाव संख्या समांतर होताना होते. 4 चेंडू 1 धावा. मित्रांनो 4 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे बॅगिंग बिबट्या संघाला. 4 चेंडू 1 धाव. बॅगिंग बिबट्याच्या सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की आपल्या जेवणाची सोय राकेश पाटील यांनी फुलोरा हॉटेलला केलेली आहे. चला पाहूया मेहुल हामणे टू शुभम आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि सामना खेचून आणलाय तो बॅगिंग बिबट्या संघाने. कुठेतरी बावली फिरवले आणि बॅगिंग बिबट्या संघ विजयी होतोय. आणि ठरतोय तो बॅगिंग बिबट्या संघाचा हेमंत गरत. प्लीज स्टेज वरती यायचं आणि आपल्या